काय होतंय, आपण बागेत आलोय, आंबे खायला चालूय. नमस्ते शेतकरी मित्रांनो. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा, हरी म्हणणारा सावता माळी. सगळ्या संतांनी नामात देव सांगितलाय, ह्या संतांनी कामात देव सांगितलाय. सगळे संत पंढरपूरला गेले, जगाचा पोशिंदा पांडुरंग सावता माळ्यांना भेटायला आरणला आलेत. आणि त्यांच्याच ह्या पावन संजीवन भूमीमध्ये आरण तीर्थक्षेत्रामध्ये आपली सावता महाराज आंबा बाग या नावानं आंब्याची बाग आहे. 11,000 झाडं आंब्याची आहेत आणि बाकीची 10,000 झाडं आहेत, ज्याच्यामध्ये चिंच आहे, जांभळ आहे, वड आहे, पिंपळ आहे. आणि आंब्यामध्ये 21 जाती आपण तयार केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये 2 जाती आपण विकसित केलेत, ज्याचं पेटंट आपल्याला मिळालेलं आहे. आणि त्यांच्याच ह्या बाग बघायला आज 2 मे आहे, 2 मे 26 आहे. आणि आमच्या सांगलीतले चळवळीतले सगळे कार्यकर्ते, पुण्यातले एक प्रगतशील बागायतदार आमची बाग बघायला आलेले आहेत. आपण जवळजवळ 2-2.5 तास आपली बाग बघतोय. काय सांगाल होले साहेब, आपण ही बाग बघितल्यानंतर शेतकऱ्यांना पण काय सांगाल? तुमचा बाग म्हणजे एक नंबरच बाग. फक्त पाण्याच्या अभावी फक्त तुम्हाला पाणी कमी पडते. बरोबर. पाणी जर असतं तर तुम्ही एक नंबरनीच चालता. पुणे जिल्ह्यात नाही, अख्ख्या महाराष्ट्रात म्हणलं तरी एक नंबरनी चालतं. येस सर. फराज साहेब तुम्ही बोला जरा, पुन्हा माळी साहेब बोलतील. हां नमस्कार. हां. चळवळीच्या माध्यमातून माननीय दत्तात्रय घाटगे साहेबांची आणि आमची जवळजवळ 14-15 वर्ष झालं हो आम्ही एकत्र काम करतोय चळवळीमध्ये. हो. आणि त्यामुळं फार घनिष्ठ संबंध चळवळीमध्ये आले. आणि एक घाटगे साहेबांच्याकडे पाहिलं की एक प्रामाणिक माणूस, समाजासाठी धडपडणारा, हे चित्र सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांच्या समोर त्यांचं आहे. 2017-18 साली ते आपल्या गावी इकडे येऊन आरणला. आरण म्हणजे सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे, म्हाडा तालुक्यामध्ये आहे. आणि अत्यंत दुष्काळी अशा माळ रानामध्ये त्यांनी काम करून खरोखर जर कुणाला पाहायचं असेल की जिथं कुसळं सुद्धा येत नाहीत अशा ठिकाणी इतकी मोठी प्रचंड आंब्याची बाग त्यांनी केलेली आहे. आणि त्यांचं स्वतःचं संशोधन आहे. त्यांना 3 पेटंट मिळालेले आहेत. आणि शरद आंबा, विठ्ठल आंबा आणि सावता आंबा ह्याची पेटंट मिळालेले आहेत. आणि हे आंबे 2 किलो, 3 किलो आणि विठ्ठल आंबा तर 4 किलोचा आहे. आम्ही आज खास सांगली मिरजेचे आमचे सगळे चळवळीमधील कार्यकर्त्या सगळे आम्ही खास बघण्यासाठी ही बाग त्यांची आलो होतो. आणि बघून मन प्रसन्न झालं. आणि एक मन जी आहे की दगडाला सुद्धा पाझर पडतोय, फक्त कष्ट करायला पाहिजेत, त्याची प्रचिती. आणि इतक्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये पाणी नसताना, दुसरी गोष्ट त्यांची बायपास सर्जरी झालेली आहे. आणि बायपास सर्जरी आहे, शुगर झालेली आहे. मध्ये गेल्या वेळी आलो होतो त्यावेळी पाय फ्रॅक्चर झाला होता. त्याच्यामध्ये त्यांनी हे इतके जिद्दीने ही बाग त्यांनी उभी केलेली आहे. खरोखर धन्य आहेत. धन्यवाद देतो घाटगे साहेबांना, त्यांनी आम्हाला बोलवलं इथं. आणि माझं आव्हान आहे की सगळ्या लोकांनी, म्हणजे सगळ्या कार्यकर्त्यांनी चळवळीमध्ये जे काम करतात, दुसरे सुद्धा जे संशोधक आहेत आणि खरोखर क्वालिफाईड लोकांनी देखील, यंग मुलांनी या बागेला भेट द्यावी. आणि हा जो चमत्कार केलेला आहे घाटगे साहेबांनी, बरोबर, तो आपल्याला पाहायला मिळेल. धन्यवाद. नमस्कार. बोला माळी सर. 2 मुद्दे मला निश्चित मांडावेसे वाटतात. एक की जरी बायपास झाला, शुगर आहे आणि काय झालं असलं तरी या निसर्गाच्या सानिध्यात राहिल्यामुळे त्यांचे सगळे आजार निघून गेले. आणि ते सतत अगदी प्रसन्न आहेत का नाही बघा, हे ह्या निसर्गाचं देणगी आहे. आणि दुसरी माझी एक अपेक्षा अशी आहे की आमच्या ह्या तरुणांनी खरं म्हणजे त्यांच्याकडनं मोठा आदर्श घेणं गरजेचं आहे. म्हणजे आपण नोकरीच्या मागे लागलोय. आणि आमच्याकडे 10-20 एकर जमीन असून सुद्धा, पाणी भरपूर आमच्या कृष्णा भागात असून सुद्धा आम्ही रडत बसलोय विनाकारण. बरोबर. पण इथं या माळरानावर काय करता येतं, शून्यातून विश्व, हे खरंच तरुणांनी बघावं आणि तरुणांनी हा आदर्श घेऊन काम करावं असं मला वाटतं. ओके, धन्यवाद. कोरे साहेब बोला जरा. आज आम्ही घाटगे साहेबांच्या आरण येथील बागेत भेट देण्यासाठी आलो आहोत. घाटगे साहेबांनी
माळरानावर म्हणजे हिरवं अगदी बाग फुलवलेली आहे. साधारणपणे 11,000 आंबे झाड आहेत. त्यात वेगवेगळे व्हरायटी आहे. हो त्यात महत्वाचं म्हणजे सावता हो 1 ते 2 किलोचा, परत 3 किलोचा शरद आणि 4 किलोचा विठ्ठल, असे 3 पेटंट त्यांनी घेतलेले आहेत. आणि एकदम छान म्हणजे अगदी त्यांनी सहज जातचा हिशोब सांगितला की साधारणपणे एका एकरामध्ये 1.5 कोटी आपण जर चांगल्या प्रकारे साहेबांच्या सारखं जर काम केलं तर साधारणपणे 1.5 कोटी आपण कमवू शकतो एका सीझनला. एका सीझनला. म्हणजे बघा आपण आयुष्य घालवतो एक कोट बघायसाठी, पण त्यांनी एका वर्षाचं आम्हाला कॅल्क्युलेशन आणि आता त्यांनी लावलंय, लागण पण केलेली आहे 1 एकर, ती दाखवली आम्हाला. आणि बघून एकदम आम्हाला मन प्रसन्न झालं. त्यांनी पाण्यासाठी शेततळी 2 शेततळी घेतलेली आहेत, बोरवेल आहेत. पण यावेळेला जरा पाण्याचं फारच दुर्मिक्ष झालंय, त्यामुळे थोडंसं पार खाल्लेला आहे आंबा. नाहीतर हे आंबा 1 नंबर आहे. बरोबर. धन्यवाद. शिंदे साहेब बोला. धन्यवाद. गाडगे साहेबांना शुभेच्छा देतो या निमित्तानं. त्यांनी या दुष्काळी भागामध्ये जे नंदनवन फुलवलं त्याच्या पाठीमागे त्यांचं जे कष्ट आहे, प्रामाणिकपणा आहे आणि चळवळीत पूर्ण आयुष्यभर त्यांनी चळवळ केली, लोक जोडण्याचं काम केलं. पण आता तिने शेतीमधून सुद्धा फळबागा फुलवून जे उत्पादन काढण्याचं काम केलेलं आहे. एक आत्ताच्या पिढीनं आदर्श घ्यावा असं त्यांचं काम आहे. एवढं बोलून मी त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा आणि आरोग्य चांगलं राहावं, या दीर्घायुष्य राहावं यासाठी शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद. आपल्याकडं काही सावित्रीच्या लेखी पण आलेल्या आहेत. बोला तुम्ही, एक जण बोला. बोला बोला, काय अडचण नाही, बोला. आज आम्ही सोलापूर जिल्ह्यामधले आरण या गावी आलेलो आहोत. घाडगे साहेबांच्या बागेमध्ये आलेलो आहोत. आंब्याचे हर प्रकारचे आंबे ह्या बागेमध्ये आहेत आणि बघून मन प्रसन्न झालं. 45 डिग्री तापमान असताना सुद्धा येथे अतिशय सुंदर बाग फुलवलेली आहे. हा झाडं आंब्याची तर मेन आहेच, फळांचा राजा आंबा आहे. परंतु इथं जांभळं बी पिकतात, फणसाची झाडं. आम्ही आतापर्यंत मराठवाड्यामध्ये फणस कधी येईल असं कुठं पाहिलं नव्हतं, पण यांच्या बागेमध्ये फणस आलेला आहे. कोकणातच फणस पिकतो हेच पाहिलेलं ऐकलेलं आहे. परंतु यांच्या बागेमध्ये फणस आहे, जांभळ आहेत, पेरू आहेत, बरेच झाडं आहेत ते ह्यांच्या बागेमध्ये. खास करून आंब्याची झाडं. खास तुम्ही भेट सर्वांनी, महाराष्ट्रातल्या लोकांनी नव्हे भारतातल्या लोकांनी इथं भेट द्यावी. मला वाटतंय आशिया खंडातील अशी एक सुंदर बाग फुलवलेली आहे आणि अवश्य सगळ्यांनी इथं भेट द्यावी अशी मी सगळ्यांना शेतकरी बांधवांना विनंती करते. इतर लोकांनी या चळवळीच्या सुद्धा यावं आणि ही बाग बघावी. आदर्श डोळ्यासमोर आहे आपल्या. बरोबर. इथं सगळ्यांनी यावं आणि भेट द्यावी अशी मी सगळ्यांना विनंती. धन्यवाद. बोला तुम्ही. हम लोग यहाँ पे आए हैं घाटगे सर का बाग देखने के लिए, तो हम लोगों को बहुत अच्छा लगा. और हर प्रकार के इधर पेड़ वगैरह हैं, इतने धूप के इसमें भी, तो अच्छा लगा हमको सबको देख के. हम खुश हुए. किसी को सीख लेनी है तो आपको आकर मिले, देखने के लिए सब घाटगे सर को आकर मिले और उनसे भेंट करके अपने को कोई भी ऐसा करना चाहता है तो उनसे एक आदर्श है घाटगे सर हम सब के लिए. धन्यवाद सर. बोला साहेब. मी अनिल कोरे, या सोलापूर जिल्ह्यातील आरणगावी. एक अतिशय चमत्कार पाहिला की आधुनिक संस्थामाळी मला इथं भेटलेलं आहे. व्हेरी गुड. त्याने जे भेटले, त्याने जे केलेले कार्य ते पाहिलं की खऱ्या अर्थानं इथं विठ्ठलाचे मला नवीन पंढरी इथं बसवलेली आहे, आंब्याची पंढरी बसवलेली आहे. हर प्रकारचा म्हणजे भारतातल्या प्रत्येक राज्यातला प्रत्येक ह्याच्यातला इथं आंबा आहे. आणि खास करून बारमाही असलेला तो आंबा आहे, केशर आंबा आहे. आणि शरद आंबाचा प्रश्न नाही 2 किलोचा आहे, पण आता जो विठ्ठल आंबा होतो तो 4 किलोचा पाहून खरोखर मन भरूनही आलेलं आहे. आणि असं वाटतं या भक्तीच्या पंढरीमध्ये या शेतीच्या या आधुनिक संस्थामाळीने केलेली आहे, तिथं अवश्य सर्वांनी यावं आणि खऱ्या अर्थानं आपला पुलिस करून घ्यावं असं वाटतं. धन्यवाद. सर हां बोला ना, बोला. आज हम यहाँ पे घाटगे सर के आम के बाग में सोलापुर आरण में आए हुए हैं और इनकी मेहनत और इनकी बुद्धि को दाद देनी चाहिए. एक साधारण मानुस है ना, वो क्या कर सकता है और एक थप्पड़ की कीमत क्या होनी चाहिए उनसे. और अगर ऐसा होगा तो मैं कहती हूँ कि घाटगे सर ने हम सबको थप्पड़ देना चाहिए. बोला तुम्ही, बोला सौरभ, बोला तुम्ही. युवा शेतकरी. यंगस्टर्सनी आता सध्या ज्यांच्याकडे खास करून गावाकडे शेती आहे त्यांनी ह्या प्रकल्पाला घाटगे साहेबांथ्रू जरूर भेट द्यावी. आणि त्यांनी ज्या इनोव्हेटिव्ह पद्धतीने वेगवेगळ्या आंब्यांचं रिसर्च करून जे काही व्हरायटीज निर्माण केलेल्या आहेत त्यांनी स्वतःहून असे धाडसी प्रयत्न केले पाहिजेत.
आणि खरंच म्हणजे इन्स्पिरेशनल आहे खूप या सगळ्या गोष्टी करणं. हो हो आणि आता एक जॉब मार्केट आणि ह्या सगळ्या गोष्टींच्या मागे लागण्यापेक्षा इकडे एफर्ट्स देऊन काहीतरी आपलं वेगळ्या पद्धतीने नॉन ट्रेडिशनल वे ऑफ फार्मिंग Yes. जर चालू केली तर नक्कीच तिथे यश आहे. बरोबर. असं मला इथे आता आल्यावरती एक्सपिरियन्स करण्यात. आणि सर मला म्हणायचं है इस बाग को किसी की नजर न लगे, अल्लाह इसको फले फूले हमेशा का इसी तरह रखे, ये हमारी दुआ है. साहेब, एकीकडं महाराष्ट्रातला शेतकरी आत्महत्या करतोय, विशेषतः विदर्भ असेल, मराठवाडा असेल, तरुण वर्ग शेतापासून दुरावत चाललाय. काय सांगाल तुम्ही ओले साहेब? इथे काही सांगू शकत नाही, कारण आता हे आंब्याची झाडं बघूनच आहे ना इतकं मन प्रसन्न झालंय की सगळे जे आत्महत्या करण्यापेक्षा आहे ना ह्याच्याकडे लक्ष दिलं तर आत्महत्या करायचं कारणच नाही. काहीतरी यावा शिकावा. बरोबर बरोबर. माळी सर, जरी झाडं जगवली त्यांना तरी तो खऱ्या अर्थानं घर चालवू शकेल. फार मोठी ऊर्जा यातून मिळते, बरोबर. आम्हाला मिळाली आणि सगळ्यांनी त्यातून घ्यावी ऊर्जा बरोबर. आणि प्रगती करावी अशी अपेक्षा. धन्यवाद सर, आपण आलात, आमच्या बागेला भेट दिली. आता आपण घरी गेल्यानंतर आपल्या ह्या बागेतल्या आंब्याची चवही चाखणार आहोत. भविष्यात आपण असंच वरचेवर आमच्या बागेला भेट द्या, हे आग्रहाचं निमंत्रण. धन्यवाद. अल्लाह करे हमारे